न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। बोर्डीत मोफत पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सुरू। दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी डहाणूमध्ये आमदार विनोद निकोले यांच्या संकल्पनेतून डहाणू ट्रायबल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बोर्डी येथे मोफत पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचा शुक्रवारी शुभारंभ झाला। पहिल्या बॅचला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या केंद्रात ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांना शारीरिक व मैदानी सराव, धावण्याचे प्रशिक्षण, लेखी परीक्षेचे मार्गदर्शन, अभ्यासाचे नियोजन तसेच पोलीस भरती प्रक्रियेची माहिती मोफत दिली जाणार आहे। आर्थिक परिस्थितीमुळे प्रशिक्षण घेता न येणाऱ्या होतकरू युवकांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे। उद्घाटनप्रसंगी डेप्युटी SP लाड, गोलवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाला, काहळे, सरपंच दुबळा, कॉम्रेड चंद्रकांत घोरखाना, विकी कुवरा सर, रोमिओ सर यांच्यासह पोलीस कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते। युवकांनी या संधीचा लाभ घेऊन पोलीस दलात भरतीसाठी मेहनत करण्याचे आवाहन करण्यात आले। iNews 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा यांचा रिपोर्ट। मोजे बोर्डी या ठिकाणी आपण पोलीस ट्रेनिंगसाठी सुरुवात अकॅडमी सुरू करतोय। आज स्टेजवरील सर्वच सन्माननीय आदरणीय सर्व सदस्य, त्याचप्रमाणे खास करून या ठिकाणी DYSP लाडसाहेब, महाले साहेब, काळे साहेब, त्याचप्रमाणे सर्व या भागातले आपले पोलीस खाते सर्वच मेजर या ठिकाणी उपस्थित आहेत। बोर्डी गावचे सरपंच दुबळा साहेब, आमच्या या भागामध्ये किसान सभेचे काम करणारे, शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारे असे चंद्रकांत घोरखाना, रोमिओ सर, अंजली मॅडम आणि खास करून बोर्डी गावामध्ये ज्यांनी आपल्याला जे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था जी आम्हाला करून दिलेली आहे त्या आहेत यतीम सावे साहेब आणि उदय चुरी साहेब। तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्हाला करतो। या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माझे काय कर्तव्य आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी आहे। पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती, त्याच्या प्रत्येकाची काही ना काही जबाबदारी आहे। या समाजासाठी काही ना काही प्रत्येकाचं देणं आहे। माले साहेबांनी सर्वच ते बसले होते, एक दिवस तुम्ही जिथे बसला तिथे बसले होते, पण जेव्हा त्यावेळेस त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या अंगावर वर्दी होती तर त्या विद्यार्थ्यांना त्या वर्दी बघून असं वाटतं की आम्ही कधी आमच्या अंगावर वर्दी हे ऊर्जा आपल्यामध्ये तयार होते।